पण हिंगणे हवेली आणि टाकळ गावात तर परिस्थिती आणखीनच भीषण आहे। नदीचा प्रवाह इतका भीषण होता की नदीने तब्बल 12 फूट खोल शेती कोरली। शेतामध्ये 12 फुटांचे खोल खड्डे पडले। त्यामुळे तुटपुंजा मदतीने हे नुकसान कसं भरून निघणार असा सवाल शेतकरी विचारू लागले। मी ज्या ठिकाणी उभा आहे हा काही खड्डा वगैरे नाही आहे, तर हे एका शेतकऱ्याचं शेत आहे आणि ते शेत नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलं आणि त्यामुळे या ठिकाणी तब्बल 12 फुटाचा खड्डा पडलेला आहे। माझ्या मागच्या बाजूला जर आपण वर बघितलं तर ही शेतजमीन आहे आणि तिथे कपाशीचं पीक लावलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं केक कापावा, केकची जी कटिंग केली जाते त्या पद्धतीने जमिनीची कटिंग या पुराच्या पाण्यामध्ये झालेली आहे आणि यामुळे या नदी काठावर असलेलं हे जे शेतजमिनीचं संपूर्ण भाग आहे तो या नदीच्या प्रवाहामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। त्यामुळे केवळ हे वर असलेलं दिसणारं जे सोयाबीनचं पीक आहे, कपाशीचं पीक आहे त्याचं नुकसान झालंय असं नाहीये, तर ही शेतजमीन वाहून गेलेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। ते या शेतकऱ्याच्या सरकारच्या 5-25 हजाराच्या मदतीने भरून निघणार नाहीये। या शेतकऱ्याला ही जमीन जर पूर्ववत करायची असेल तर लाखो रुपयांचा खर्च लागणार आहे। हा 15-20 फुटाचा पडलेला त्याच्या जमिनीतला जो खड्डा आहे तो जर भरायचा असेल तर त्याला लाखो रुपयांचा खर्च जो आहे तो येणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या नुकसानीचे खरडपट्टी पंचनामे ज्याला आपण म्हणतो ते स्वतंत्रपणे करण्यात यावे अशा प्रकारची मागणी या भागातल्या शेतकऱ्यांची आहे। ज्या ठिकाणी मी आता उभा आहे त्याच्या बाजूलाच माझ्या मागच्या समोरच्या बाजूला काही अंतरावरती ही सिंदफणा नावाची नदी आहे आणि या नदीमुळे हा सगळा प्रवाह जो आहे तो बाधित झालेला आहे आणि अशा प्रकारे ही सगळी शेतजमीन जी आहे ती वाहून गेलेली आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। अतिशय भयावह परिस्थिती आहे। हा एक नवीन समस्या खरं तर या सरकारच्या समोर देखील आहे आणि या लोकांच्या समोर देखील आहे, कारण पंचनामे केले जातात ते घराच्या नुकसानीचे केले जातात, त्याचबरोबर शेतजमिनीचे केले जातात। आतमध्ये शेतीमध्ये जे उभे पिकं आहे, जे पिकं झोपलेले आहे, खराब झालेले आहे, त्या पिकांचे पंचनामे केले जातात आणि ते पंचनामे केल्यानंतर त्याची एक मदत रक्कम जी आहे ती ठरवली जाते। एकरी समजा कपाशी असेल, कपाशीला 20,000 रुपये जो खर्च होतो त्याच्या निम्मी रक्कम सरकार देऊ करतं। 5-10 हजाराची मदत जी आहे ती सरकार त्या पंचनाम्यातून देण्याचा प्रयत्न करते। मात्र ज्या वेळेला अशा पद्धतीने शेतकऱ्यांची जमीन खचून जाते, हा खड्डा पडतो, त्यावेळेला मात्र ही 5-25 हजार रुपयाची मदत आहे त्यातून हा शेतकरी उभा राहू शकत नाही। त्यामुळे ही एक वेगळी समस्या या नदीकाठच्या गावांना आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। न भरून निघणारं नुकसान आपण ज्याला म्हणतो ते हे नुकसान आहे। हे न भरून निघणारं नुकसान आहे, हे भरणं तितकं सोपं नाहीये। 8 एकरचा खड्डा जर आपल्याला 50x50 जरी भरायचा असेल तर किमान 50 ते 60 गाड्या त्या ठिकाणी टाकाव्या लागतील। त्यावेळेला ही लेवल जी आहे ती एक लेवल होईल आणि शेती पूर्व होतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळे सरकारनं याबाबत देखील गांभीर्याने विचार करावा अशी नवीन मागणी या सगळ्याच्या निमित्तानं केली जाते। त्यामुळे सरकार खरडपट्टी पंचनामे कसे करणार आणि कशा पद्धतीने या शेतकऱ्यांना मदत करणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार।